पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कळंबोली येथील अनधिकृत बांधकामांवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण तोडक कारवाई करण्यात आली। यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, अतिक्रमण विभाग प्रमुख सदाशिव कवठे, प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील, कळंबोली प्रभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। कळंबोली प्रभाग क्षेत्रातील कळंबोली गावात पनवेल महानगरपालिकेची परवानगी न घेता आरसीसी बांधकाम बांधण्यात आले होते। या अनधिकृत बांधकामांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली। याचबरोबर आज खारघरमध्ये बेलपाडा गॅरेज लाईन परिसरात अनधिकृत उभारलेल्या गॅरेजच्या बोर्डवर गॅरेज बाहेरील अनधिकृत वाढवलेली शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली। तसेच खारघरमधील सेक्टर 10 मधील कोपरा रोड परिसरात रस्त्यांवर अनधिकृत उभारलेल्या चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल्सवर तोडक कारवाई करण्यात आली। तसेच सेक्टर 12 मध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या फ्रूट गाड्यांवर देखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली। तसेच नावडे उपविभागात तळोजे अनधिकृत मच्छी मार्केटवर तोडक कारवाई करण्यात आली। तसेच नवीन पनवेलमध्ये गणेश मार्केट बाहेरील रस्त्यांवरती फुटपाथवर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर तोडक कारवाई करून रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात आला।